नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण साईट व्हिजिट करणार आहोत. संकेत क्रमांक 849 नॅती डिफेन्स एन्क्लेव्ह 3 या प्रोजेक्टचं नाव आहे. ठीक आहे. आणि ही बिल्डिंग जी आहे स्टँड अलोन बिल्डिंग ऑलरेडी माड्याने मागच्या लॉटरीमध्ये दिलेले आहेत. तर तिकडे ऑलरेडी रहिवासी राहत आहेत आणि काही या लॉटरीसाठी दिलेले आहेत. तर हा सगळा आजूबाजू एकदम शांत असं ठिकाण आहे. आणि इथेच त्याच्या डिफेन्स म्हटलं की तिकडे आर्मीवाल्यांना सुद्धा फ्लॅट्स दिलेले आहेत, पण माडासाठी वेगळे आहे आणि ज्ञाती जे डिफेन्स आहेत त्यांच्यासाठी वेगळं त्यांनी दिलेलं आहे. हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे, शांत एकदम परिसर आहे. आणि ही जी समोर बिल्डिंग आहे ती माडासाठी आहे. आणि ही बिल्डिंग आहे ती म्हाडासाठी आहे. ठीक आहे. ही समोर जी दिसते ती तुम्हाला, हा त्याचा एंट्रीचा गेट आहे. आणि इकडे पार्किंग आहे, ते बेसमेंटला पार्किंग आहे. असं इकडे सिक्युरिटी केबिन आहे आणि हे असं विथ गॅलरी हा फ्लॅट असणार आहे. आता इकडे ना बाहेर ना म्हाडाने नोटीस लावलेली आहे की फक्त 7 फ्लॅट्स अवेलेबल आहेत म्हणून इकडे. ठीक आहे. ती नोटीससुद्धा तुम्ही बघून घ्या. बाकी सगळे फ्लॅट जे आहेत ते मागच्या लॉटरीमध्ये गेलेलं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही आता साईट व्हिजिटचा व्हिडिओ तर बघितला असेल. आता थोडी प्रोजेक्टबद्दल आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर जसं सांगितलं, संकेत क्रमांक आहे 849. प्रोजेक्टचं नाव आहे नॅती डिफेन्स एन्क्लेव्ह 3. मोहम्मदवाडी हे लोकेशन आहे. आणि इथे जवळजवळ 7 1 BHK माडाने अवेलेबल करून दिलेले आहेत. याचा कार्पेट जो आहे तो 39.99 आणि 40.76. ठीक आहे. म्हणजे 430 आणि 438. ठीक आहे. 430 आणि 438चा कार्पेट आहे. म्हणजे एक डिसेंट कार्पेट आहे 1 BHK साठी. आणि त्याची प्राइस सुद्धा कमी ठेवलेली आहे लोकांनी, 16.5 लाख आणि 19 लाख. ठीक आहे. 16 lakhs आणि 19 lakhs याची प्राइस ठेवलेली आहे. आणि टोटल 7 फ्लॅट्स म्हाडाने अवेलेबल केलेले आहेत. ठीक आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की म्हाडासाठी ही सेपरेट एक बिल्डिंग आहे 7 फ्लोअर्सची आणि LIG कॅटेगरीसाठी आहे. ठीक आहे. आता थोडंसं एक नोट करा, इकडे जर तुम्ही बघाल कार्पेटमध्ये जास्त डिफरन्स नाही आहे, पण प्राईजमध्ये जवळजवळ 2.5 लाखाचा डिफरन्स आहे. ठीक आहे. कार्पेट इकडे 430 आहे, इथे 438 आहे. ठीक आहे. म्हणजे हार्डली काही डिफरन्स आहे, म्हणजे 8चा डिफरन्स आहे कार्पेटमध्ये. पण त्याच्यासाठी 2.5 लाख रुपये त्या लोकांनी एक्स्ट्रा चार्ज ठेवलेले आहे तिकडे. म्हणजे एक्स्ट्रा म्हणजे थोडंसं प्राईस डिफरन्स मला असं वाटतं की थोडंसं सेमच कार्पेट आहे 430 आणि 438, पण 2.5 लाखाचा डिफरन्स खूपच झाला. ठीक आहे. तर हे तुमच्यासाठी. पुन्हा लोकेशन जर बघितलं तर कात्रज लेक जो माहिती आहे तुम्हाला, पुण्यामध्ये कात्रज हे एक वेल नोन लोकेशन आहे, किंवा कात्रज लेक. तर कात्रज लेकपासून हा आतमध्ये आहे प्रोजेक्ट खूप, आणि जवळजवळ 9 किलोमीटर आतमध्ये हा प्रोजेक्ट आहे. नॅती काउंटी म्हणून इथे नॅतीचे बरेच सारे प्रोजेक्ट्स आहेत आणि तिथेच एन्क्लेव्ह हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. आता या प्रोजेक्टबद्दल असं आहे की डिफेन्ससाठी त्या लोकांनी वेगळे क्वार्टर्स बनवलेले आहेत आणि त्याच्या बाजूलाच LIG साठी 7 माळ्याची सेपरेट बिल्डिंग बनवलेली आहे, जशी आपण व्हिडिओमध्ये बघितली.
ठीक आहे. तर ही ते लोकेशनबद्दल माहिती. इकडे जे रेंट चालू आहे 1 BHK मध्ये ते आहे 14,000 ते 16,000 तिथे रेंट चालू आहे. ठीक आहे. मार्केट प्राइस 2 BHKची जवळ-जवळ 1 करोडपर्यंत जाते या प्रोजेक्टची. ठीक आहे. हा प्रोजेक्ट रेरावर सुद्धा रजिस्टर्ड आहे. आणि याचं जे पोझिशन आहे डिसेंबर 2024 म्हणजे ऑलरेडी बघितलं आपण बिल्डिंग रेडी आहे. त्यात ऑलरेडी काही फ्लॅट्स माड्याने दिलेले आहेत मागच्या लॉटरीमध्ये. आता हे सेकंड टाईम हा स्कीम कोड इन्क्लूड केलेला आहे लॉटरीमध्ये. तर मागच्या लॉटरीमध्ये बरीच घरं गेलेली आहेत आणि या लॉटरीमध्ये जी 7 घरं आहेत ती भाड्याने अवेलेबल केलेली आहे. लिटिगेशन आहेत या प्रोजेक्टवरती काही. ठीक आहे. ठीक आहे. लिटिगेशन लिटिगेशन आहेत. एक लिटिगेशन दाखवतं याच्यावरती. एक केस नंबर आहे. ठीक आहे. आपण डिटेल तुम्ही रेरावरती जाऊन चेक करू शकता. पण मला वाटतं आता रेडी टू मूव्ह आहे तर हरकत नाही. ए आणि बी विंग हे सगळे डिफेन्ससाठी आहेत आणि जी विंग जी आहे जी सेपरेट आपण व्हिडिओमध्ये बघतो ती म्हाडासाठी आहे. आणि तिकडे प्रत्येक फ्लोअरला आहे ना टोटल आहेत काहीतरी फ्लॅट. टोटल 28 फ्लॅट्स आहेत टोटल. ठीक आहे. तर ही माहिती होती. आता थोडंसं आपण फ्लोअर प्लॅन सुद्धा समजून घेऊ. एक सेकंड. हा इथे क्लिअर आहे. ठीक आहे. तर हे असं लेआउट असणार आहे हे 1 BHKचं. तर तुम्ही ते बघू शकता. इथून लॉबी आहे, इकडे लिफ्ट आहे एक आणि एंट्रन्स गेल्या गेल्या इथे सध्या मोठा लिव्हिंग रूम आहे. त्याला बाल्कनी आहे इकडे. त्याच्यानंतर लिव्हिंग रूमच्या नंतर इथे डायनिंग रूम दिलेला आहे त्यांनी आणि त्याच्यानंतर इथे मग राईट साईडला किचन आहे. तुम्हाला पुढे गेलं की तिथे पुन्हा ड्राय बाल्कनी दिलेली आहे वॉशिंग मशीनसाठी वगैरे. लेफ्ट साईडला टॉयलेट आहे. त्यानंतर पुढे गेलं की मास्टर बेडरूम आणि टॉयलेट. ठीक आहे. असं हे 1 BHKचं कॉन्फिगरेशन आहे आणि सेम स्ट्रक्चर आहे सगळीकडे. ठीक आहे. आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक फ्लोअरवरती जवळजवळ 4 फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. तसे प्रत्येक फ्लोअरला 4 फ्लॅट्स आहेत. तर 7 माळ्याची बिल्डिंग आहे. तर तसे 28 फ्लॅट्स हे माडासाठी असणार आहेत आणि ग्राउंड फ्लोअर जे आहे ते कमर्शियलसाठी त्यांनी दिलेलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. तर ही सगळी माहिती होती. याच्या व्यतिरिक्त अजून काय आपलं राहिलंय का बघूया. बाकी एरिया वगैरे खूप छान आहे, शांत आहे. ठीक आहे. तर तुम्हाला लगेच असे फ्लॅट रेडी टू पोझिशनसाठी पाहिजे असेल तर नक्की या स्कीम कोडसाठी अप्लाय करा. प्राइजेस सुद्धा एकदम नॉमिनल ठेवलेले आहेत त्यांनी आणि बिल्डिंग सुद्धा रेडी आहे आणि मेंटेनन्स सुद्धा तुम्हाला जास्त लागणार नाही कारण की ॲम्युनिटीज वगैरे काही नाही आहेत. खाली बेसमेंटमध्ये पार्किंग आहे. वेल मेंटेन सोसायटी आहे. स्टँड अलोन बिल्डिंग असली तरी बेसमेंटमध्ये पार्किंग आहे. पार्किंगचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस पे करावे लागतील. तर ही सगळी माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.